आता जाऊयात सोलापूरमध्ये। सोलापूर जिल्ह्यातल्या नरखेड परिसरामध्ये सुद्धा मान्सूनच्या पावसाचं जोरदार आगमन झालंय। विजांच्या कडकडाटात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार गारपीट पाहायला मिळते। तुफान सुरू असणाऱ्या या पावसामुळे नरखेड भोयरे परिसरातल्या भोगावती सीना नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या। तर एकुर्के, मलिकपेट, हिंगणी, बोपले या भागातील कोरड्या ठाक पडलेल्या शेतांचे बांध सुद्धा फुटून वाहू लागलेत। आपण पाहू शकतो दुष्काळ सदृश भागामध्ये हा जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजाला काहीसा दिलासा मिळालेला आहे। मात्र यामध्ये पिकं वाहून जाऊ नयेत अशी सुद्धा एक आशा वर्तवली जाते। शेतातील बांध फुटून हे पाणी अक्षरशः ओव्हरफ्लो झालंय। सोलापूरच्या नरखेड परिसरातली ही दृश्य आहेत। अगदी तुफान पाऊस या परिसरात झालेला आहे आणि हे ओसांडून वाहत आहेत ही नदी आणि नाले। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांच्याकडून। विश्वभूषण, आपण पाहतो अतिशय भयंकर असा हा पाऊस सोलापूरमध्ये झालेला दिसतोय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर मागच्या काही दिवसापासून दुष्काळजन्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत होती। पिण्याच्या पाण्याची देखील सोय या ठिकाणी होत नव्हती आणि जनावरांचा चारा छावणीचा सुद्धा प्रश्न होता। मात्र काल आपण जर बघितलं तर मोहोळ तालुक्यातील नरखेड परिसरामध्ये तुफान असा पाऊस झालेला आहे। मान्सूनचं जोरदार पद्धतीने या ठिकाणी आगमन झालेलं आहे। खरं तर कोरडे ठाक पडलेले जे शेत शिवार होते त्या ठिकाणी या पावसाचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे नदी नाले असतील, शिवार असतील, या ठिकाणी पावसाचं पाणी जे आहे ते ओसंडून वाहत आहे। एकुर्के, मलिकपेट, हिंगणे या भागामधील शेतांचे बांध सुद्धा फुटून व्हायला लागले आहेत। त्यामुळे दुष्काळ सदृश्य असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये या पावसानं येऊन शेतकरी राजाच्या चिंता कमी करण्याचं काम या पावसानं केलेलं आहे। अगदी नक्कीच, धन्यवाद विश्वभूषण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।